नमस्कार मित्रांनो, इजिनियस मॅथ परिवारामध्ये मनापासून स्वागत। आपण स्पर्धा परीक्षा देत असाल तर यानंतर महापरीक्षा पोर्टलवर विचारण्यात येणारे बैजिक राशीवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपणास शिकायला मिळतील। महाभरती महापोर्टल ऑनलाइन एक्झाम मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण महापोर्टलवर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी नोकर भरतीसाठी जी ऑनलाइन एक्झाम घेतली जात आहे यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत। विशेषतः बैजिक राशीवर भरपूर प्रश्न विद्यार्थ्यांना समजले नाहीत किंवा याबद्दलची कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे सोपे प्रश्न सुद्धा सोडवता आले नाहीत। तर या व्हिडिओमध्ये पाहूया आपण महापोर्टलवर मेगा भरतीसाठी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न। यामध्ये बैजिक राशीमध्ये आपण बैजिक राशीचा गुणाकार व भागाकार हे पाहणार आहोत। त्यानंतर महापोर्टलवरील महत्त्वाचे प्रश्न आणि गेस प्रश्न आणि बैजिक राशीमध्ये कोटी म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर पाहूया मग बैजिक राशींचा भागाकार, गुणाकार आणि त्यावरील क्रिया। सुरुवातीला पाहूया आपण बैजिक राशी, त्यामध्ये सहगुणक आणि गुणाकार कसा करतात याबद्दलचं थोडक्यात। तर मित्रांनो, जेव्हा आपण एखादी संख्या जसे की 5x यामध्ये तुम्हाला 5 हा संख्या किंवा अंक दिसतोय तर x हे अक्षर आहे। 5x मध्ये हे 5 जे आहे या 5 ची किंमत बदलणार नाही, म्हणजे हे काय आहे, स्थिर आहे। 5 हे स्थिर आहे। तर हे जे अक्षर आहे 5x, तर हे x अक्षर याची किंमत निश्चित नाही, मग ते 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते, म्हणजे x ची किंमत बदलते। तसंच आणखी एखादं उदाहरण जर पाहिलं आपण तर 9m। आता 9m मध्ये हे 9 आणि दुसरं m, 9 ही संख्या आहे तर m हे अक्षर आहे। आता तुम्हाला माहिती आहे की 9 ची किंमत ही 9च राहणार आहे, परंतु m ची किंमत ही बदलणारी आहे, म्हणजेच x m यांच्या किमती बदलतात। आणि म्हणून यांना चल असं म्हणतात। तर लक्षात ठेवा, या ठिकाणी जे काही x, m, y, z विविध अक्षरांचा वापर केला जाणार आहे त्या सर्वांना चल असं म्हणतात। आणि याच्यासोबत जी संख्या असते याला सहगुणक असं म्हणतात। उदाहरणार्थ समजा 4y, तर यामध्ये 4 हे सहगुणक आहे तर y हे चल आहे। तर ही कन्सेप्ट आपल्याला सुरुवातीला माहित असणं गरजेचं आहे, कारण हे माहित असेल तरच आपल्याला समीकरणामध्ये सहगुणक कशाला म्हणायचं आणि चल कशाला म्हणायचं हे लक्षात येणार आहे। यानंतर पाहूया आपण बैजिक राशीमध्ये चलाचा वापर कसा केला जातो किंवा त्यांचा गुणाकार कसा केला जातो। एक उदाहरण पाहूया छोटंसं। उदाहरणार्थ समजा 9m गुणिले 4m। तर पहा, या ठिकाणी हा जर गुणाकार आपल्याला करायचा असेल तर नेमकं गुणाकार कसा करतो आपण, तर सुरुवातीला संख्यांचा गुणाकार करून घेतला जातो, म्हणजेच 9 आणि 4चा गुणाकार 9 चौक 36 आणि त्यानंतर m गुणिले m, म्हणजे जे काही चल असतील त्यांचा गुणाकार केला जातो। म्हणजे m आणि m चा जर गुणाकार केला तर तो येणार आहे m वर्ग। तर हा झाला गुणाकार। यामध्येच जर वेगवेगळी चल असतील, उदाहरणार्थ 4a गुणिले 5b, तर 4 आणि 5 चा गुणाकार सुरुवातीला करून घ्या, 4 पंचे 20 आणि a आणि b चा गुणाकार हे वेगवेगळे असल्यामुळे a b असे या पद्धतीने आपण लिहायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
जेव्हा एखादी संख्या आणि चल वापरलं जातं तेव्हा यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे आता या ठिकाणी आपण जे लिहिलेलं आहे 36m वर्ग, तर यांच्यामध्ये हे 36 गुणिले m वर्ग या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह असतं. जसं की या ठिकाणी 20 गुणिले a गुणिले b हे असं असतं. परंतु आपण गुणाकाराचं चिन्ह न लिहिता सलग आपण 20ab असं लिहितो. तर तुम्हाला लक्षात आलं असेल गुणाकार आणि गुणाकारासंदर्भात. त्याचप्रमाणे या ठिकाणी सहगुणक म्हणजे काय, चल म्हणजे काय आणि त्यांचा गुणाकार कसा करायचा हे आपण पाहिलेलं आहे. यानंतर पाहूया भागाकार कसा करायचा असतो. तर बैजिक राशीचा भागाकार. आता बऱ्याच मित्रांना हे खूप सोपं आहे असं वाटत आहे. तर मित्रांनो, हे जरी सोपं असलं तरी हे बेसिक आल्याशिवाय महापोर्टलवरील प्रश्न आपणास सुटणार नाहीत. तर या ठिकाणी सांगायचं म्हणजे भागाकाराचा बरेच प्रश्न महापोर्टलवर आलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण ते प्रश्न पण घेतलेले आहेत. तर बैजिक राशीचा भागाकार करत असताना नेमकं कसा करायचा. तर पहा, समजा हे 12x वर्ग भागिले 4x आपल्याला हा भागाकार करायचा. तर या ठिकाणी पहा, आता हा भागाकार मी तुम्हाला तोंडी करून दाखवतो. अगोदर 4ने ह्या 12ला भागा, 4ने 12ला भागल्यानंतर उत्तर येईल 3. आणि आता x वर्गला जर x न भागलं तर उत्तर येतं x. तर हा कन्सेप्ट आपण समजून घेऊया की समजा x वर्गला x न भागायचं म्हणजे काय. तर या ठिकाणी x चा घातांक काहीच नाही म्हणजे 1 असतो, लक्षात ठेवा. आणि हा आहे 2 म्हणजे या ठिकाणी राहतो x चा घातांक 1. म्हणजे ह्या वरच्या घातांकातून खालचा घातांक वजा केल्यानंतर आपल्याला x चा घातांक 1 येतो. आणखी एक उदाहरण पाहूया आपण. m चा चौथा भागिले m चा तिसरा. तर या ठिकाणी m चा चौथा आहे, भागाकारामध्ये m चा तिसरा, तर उत्तर येईल m चा पहिला. आणखी एक पाहूया. p चा पाचवा घातांक छेद p चा दुसरा घातांक, तर याचं उत्तर येईल p चा तिसरा घातांक. तर हे भागाकाराची कन्सेप्ट लक्षात ठेवा. आणखी आपण काही उदाहरणं पाहूयात. 7x घन अधिक 9x वर्ग ला 2x ने भागले. तर यासारखे प्रश्न महापोर्टलमध्ये विचारलेले आहेत. तर या ठिकाणी 2x न जर भागलं तर काय होईल. आता आपण काय करूया, प्रत्येकाला भागण्यापेक्षा सर्वांना छेद लिहून टाकूया. त्या ठिकाणी 7x घन छेदामध्ये 2x अधिक 9x चा वर्ग छेदामध्ये 2x. तर तुम्हाला लक्षात आलं असेल, भागणे म्हणजे या 2x नी याला पण भागितलं, छेदामध्ये लिहिलं, आणि याला पण छेदामध्ये लिहिलं. तर भागाकाराचा हा वेगळा एक अर्थ आहे अपूर्णांकामध्ये लिहिण्यासारखा. तर पाहूया आता पुढे काय होईल. तर हे 7/2 आपण असंच ठेवूया आणि वर आहे x चा घन, खाली आहे x, म्हणजे उत्तर येईल x चा वर्ग अधिक या ठिकाणी हे 9/2 आणि वर आहे x चा वर्ग, खाली आहे x, म्हणून नुसतं या ठिकाणी x राहील. आणि परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारला होता यामध्ये, जर 7x घन अधिक 9x वर्गला 2x ने भागले तर x वर्गचा सहगुणक काय. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, x वर्गचा सहगुणक आहे 7/2. तर हे परीक्षेमध्ये अपेक्षित होतं आणि महापोर्टलवर असे भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. महापोर्टलवरील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची नमुना उदाहरणं आपण पाहूयात लगेच. या ठिकाणी महापोर्टलवर विचारण्यात आलेले वेगवेगळे प्रश्न आपण या ठिकाणी सरावासाठी घेतलेले आहेत. पहिलाच प्रश्न आहे, 7x चा 14 अधिक 3x वर्ग अधिक 2x अधिक 9 ला 2x नी भागले असता x घनचा सहगुणक किती असेल किंवा काय असेल. तर पाहूयात आपण. हे 7x चा 4 अधिक 3x चा वर्ग अधिक 2x अधिक 9, याला 2x ने भागायचे म्हणजे सगळ्यांना आपण 2x ने भागणार, प्रत्येकाला 2x ने भागायचं. तर या ठिकाणी हा भागाकार जर केला आपण तर पुन्हा हे 7/2 जशाला तसं, वर x चा 4 आहे, खाली आहे x, म्हणून या ठिकाणी राहील x चा घन अधिक हे 3/2
वर एक्सचा वर्ग आहे, खाली एक्स आहे, म्हणून या ठिकाणी राहील एक्स अधिक हे 2x कटून जाईल, 2/2 म्हणजे एकच होईल, 2x कटून जाईल म्हणजे इथे येईल 1 प्लस या ठिकाणी हे 9/2 आणि हे छेदामध्ये x असेल तर वर आल्यानंतर x मायनस घातांक 1 येतो. तर या पद्धतीने आपल्याला काय विचारले पहा आता, x घनचा सहगुणक. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं x घन हे पद आहे, तर याचा सहगुणक आहे 7/2 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. इतका सोपा प्रश्न होता, परंतु भागाकार ही कन्सेप्ट लक्षात न आल्यामुळे किंवा सहगुणक कोणाला म्हणायचं यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडवता आलेले नाहीत. आपण तलाठी भरती, पोलीस भरती किंवा इतर कोणतीही महापोर्टलवरील एक्झाम देणार असाल तर आपल्या चॅनलवर प्रत्येक प्रश्नावर डिटेल चर्चा आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 8x घन वजा 2x वर्ग अधिक 9 ला 4x ने भागले असता x चा सहगुणक किती असेल. तर पाहूया आपण भागाकार करूयात. 8x चा घन वजा 2x वर्ग अधिक 9 भागिले 4x आणि भागिले 4x. तर या ठिकाणी 4 ने 8 ला भागा, 4 × 1 4, 4 × 2 8 म्हणजे या ठिकाणी उरेल 2 आणि हे x चा घातांक 3 आहे, x आहे, तर या ठिकाणी x चा वर्ग राहील वजा हे 2 बे 1 बे 2 4 म्हणजे या ठिकाणी येईल 1/2 आणि हे x वर्ग आणि छेदामध्ये x आहे म्हणून या ठिकाणी येईल x अधिक हे 9/4 जशाला तसा आणि x चा घातांक -1 छेदामध्ये x आहे, वर आल्यानंतर मायनस झाला. तर आपल्याला काय विचारलंय पहा, x चा सहगुणक. आपल्याला या ठिकाणी x दिसतोय, हा x वर्ग आहे, लक्षात ठेवा. x वर्गचा विचारलाय का x चा विचारलाय हे महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल x चा जो सहगुणक आहे तो या ठिकाणी त्याच्या चिन्हासहित लिहायचा असतो, लक्षात ठेवा. तर तो आहे -1/2 आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आणखी काही महत्त्वाचे प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कोटी म्हणजे काय हे या संकल्पनेतून आपल्याला शिकायचंय. तर या ठिकाणी एक बहुपदी दिलेली आहे 7x चा वर्ग अधिक 9x चा वर्ग y चा वर्ग अधिक 9x चा चौथा y अधिक 5xy घन. तर या ठिकाणी ही बहुपदी मांडून घेऊयात आपण. 7x वर्ग y वर्ग अधिक 9x चा चौथा y चा या ठिकाणी काहीच घातांक दिलेला नाही म्हणजे 1 असतो हे लक्षात ठेवा, अधिक या ठिकाणी 5x चा घातांक नाही म्हणजे 1 आहे म्हणजे 5x चा 1 आणि y घन. तर आता आपल्याला या ठिकाणी शिकायचे की कोटी म्हणजे काय. सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला शिकायचा आहे कोटी, कारण या ठिकाणी बहुपदीची कोटी किती असं विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा जे चल दिलेले आहेत आपल्याला, हे चल या ठिकाणी हे 2 चल आहेत, या ठिकाणी पण हे चल आहेत. तर या ठिकाणी x चा घातांक आहे 2, हा घातांक 2 अधिक y चा घातांक 2 याची बेरीज झाली 4. या ठिकाणी पाहूया आता x चा घातांक 4 अधिक y चा घातांक 1 आणि यांची बेरीज येईल 5. या ठिकाणी x चा घातांक 1 y चा घातांक 3 आणि यांची बेरीज येईल 4. तर पहा चलाच्या घातांकाची बेरीज सर्वात जास्त, चलाच्या घातांकाची बेरीज सर्वात जास्त जी असेल, सर्वात मोठी, त्याला कोटी म्हणतात. आणखी एकदा सांगतो, चलाच्या घातांकाची बेरीज किंवा चलाचा सर्वात मोठा घातांक. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल या ठिकाणी घातांकाची बेरीज झालेली आहे 5, म्हणून या गणितामध्ये या बहुपदीचा कोटी आहे 5, पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 10a वर्ग b घन c अधिक 9a वर्ग b वर्ग c अधिक 7a घन b घन c वर्गची कोटी किती असेल. तर हे निरीक्षण करून सुद्धा तुम्ही गणित सोडवू शकतात. 10a वर्ग b वर्ग c चा घातांक 1 अधिक 9a वर्ग b वर्ग c चा घातांक 1
अधिक 7a³ b³ c चा घातांक वर्ग केलेला आहे। तर या ठिकाणी सर्व घातांकाची बेरीज तुम्ही तोंडी करू शकता। 2 अधिक 2 अधिक 1, तर ही बेरीज झाली 5। या ठिकाणी 2 2 1, 2 अधिक 2 अधिक 1, या ठिकाणी पण बेरीज येईल 5। या ठिकाणी पहा 3 3 2, म्हणजे 3 अधिक 3 अधिक 2, बेरीज येईल 8। म्हणून या ठिकाणी कोटी असणार आहे 8। म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3। तर हा प्रश्न काहीही एकही ओळ न लिहिता फक्त निरीक्षण करून तुम्हाला कळलं पाहिजे इथं बेरीज 2 3 आणि 1, सॉरी या ठिकाणी 3 आहे, तर हे 3 6 येते या ठिकाणी बेरीज। तर हे 2 3 आणि 1 म्हणजे हे 6 झालं, 2 2 1 म्हणजे 5, 3 3 2 म्हणजे 8। सगळ्यात जास्त जिथं चलाची घातांकाची बेरीज असेल ती त्या उदाहरणाची कोटी असते किंवा बहुपदीची कोटी म्हणतात। यानंतर पाहूया आणखी एक उदाहरण। तर मित्रांनो, यानंतर जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे, आपला पुढचा व्हिडिओ, तो असणार आहे महापोर्टल ऑनलाईन एक्झाम घातांक आणि घातावरील जे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले होते त्या प्रश्नावरील व्हिडिओ। चॅनल सोबत राहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद, थँक्यू।